So, morning everyone. We are going to start with the implementation of linear regression algorithm using Auto's dataset. Which dataset we are going to use today? There is Auto dataset. First of all, try to understand what is there in the data. So we are having this CSV file with us. ठीक आहे, ही CSV फाईल आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये असे नंबर ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, इंडिपेंडंट इनपुट किंवा व्हेरिएबल फीचर्स म्हणू शकतो तुम्ही. काय सिम्बॉलिक, नॉर्मलाइज, मेक, फ्युएल टाइप, अस्पायरेशन, नंबर ऑफ डोअर्स, बॉडी स्टाईल काय, हॅचबॅक आहे, सिडान आहे. ओके, नेक्स्ट ड्राईव्ह व्हील्स किती आहेत, 4 व्हील ड्राईव्ह आहे किंवा रिअर व्हील ड्राईव्ह आहे, लाईक दॅट, राईट. नंतर इंजिन लोकेशन, व्हील बेस, लेंथ, विड्थ, हाईट, कर्व वेट, इंजिन टाईप काय आहे, नंबर ऑफ सिलेंडर्स किती यूज केले आहेत, इंजिन साईज काय आहे, राईट. फ्युएल सिस्टम कोणती यूज केली आहे, की MPF आहे की 2BBL आहे, बोर आहे, स्ट्रोक किती आहे, कॉम्प्रेस, हॉर्स पॉवर, पीक, सिटी मायलेज किती आहे, नंतर हायवे मायलेज किती आहे, आणि शेवटी काय प्रिडिक्ट करायचं तुम्हाला, त्याची प्राइस प्रिडिक्ट करायची. काय प्रिडिक्ट करायची, प्राइस प्रिडिक्ट करायची. हे इनपुट दिलेले आहेत आपल्याला, हे सगळे काय इनपुट्स आहेत, आणि आउटपुट काय असणार इथं आपलं, किंवा डिपेंडंट व्हेरिएबल कोणता इथं, प्राइस. यू कॅन सी दिस प्राइस द कंटिन्युअस वन. असं आहे का की फक्त 10,000 20,000 अशा दोनच व्हॅल्यू दिले आहे का, नाही. टोटल व्हॅल्यूज किती तुमच्याकडे, ऍटलीस्ट यू आर हॅव्हिंग 206 रेकॉर्ड्स. टोटल रेकॉर्ड्स किती, 206 आहेत. ऍक्च्युअली जेव्हा डेटा येतो, म्हणजे ऍक्च्युअली जेव्हा वर्क करा त्यावेळेस हा डेटा खूप जास्त असेल. इट मे बी लाईक 100K, इट मे बी 1 मिलियन. ठीक आहे, आता फक्त समजण्यासाठी आपण हा डेटा घेतलेला आहे. स्टेटमेंट काय आहे की हे इनपुट व्हेरिएबल्स आहेत, आणि ह्या इनपुट वरून तुम्हाला त्याची प्राइस ठरवायची. जर मला ह्या व्हॅल्यूज दिल्या, इनपुट व्हेरिएबल दिले, तर मॉडेलने मला काय प्रिडिक्ट करून दिलं पाहिजे, त्याची प्राइस प्रिडिक्ट करून दिलं पाहिजे. ठीक आहे. सो यू कॅन सी देर आर लाईक नंबर ऑफ व्हॅल्यूज. सपोज इथं आता क्वेश्चन मार्क आलेला आहे, नंतर हे आता हे कॅश आहेत, वर्ड्स मध्ये आहेत, याला नंबर्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. हा RWD आहे, इथं 4WD आहे, राईट. इथं परत 4FWD आहे. तर हे 4 व्हील ड्राईव्ह, फ्रंट व्हील ड्राईव्ह, रिअल व्हील ड्राईव्ह, या सगळ्याला तुम्हाला एनकोड करावं लागतील या व्हॅल्यूज. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे हे क्वेश्चन मार्क भेटतील. दीज आर दी क्वेश्चन मार्क्स, हाऊ टू डू विथ दिस. म्हणजे याच्या सोबत काय करायचं, आपण याला क्लीन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपण आता स्टेप बाय स्टेप बघणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यात आधी काय गरज पडते, आपल्याला काही लायब्ररीज इम्पोर्ट करावं लागतात. की कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला लायब्ररीज लागतील. इम्पोर्ट NumPy, Pandas, Seaborn, Matplotlib, याची थोडीफार आयडिया तुम्हाला आता आलेली, राईट. की बेसिक मशीन लर्निंगच्या ज्या लायब्ररीज आहेत त्या कोणत्या आहेत, NumPy, Pandas, Seaborn आणि Matplotlib. तर त्या 3 लायब्ररीज घेतल्या सगळ्यात आधी आपण. इम्पोर्ट NumPy ॲज अ NP, इम्पोर्ट Pandas ॲज अ PD, Seaborn ॲज अ SNS. ठीक आहे, या 3 लायब्ररीज इम्पोर्ट केल्या. 1 बाय 1 पण करू शकतो, किंवा जेव्हा जिथं गरज पडा नाही, ज्या वेळेला ती कॉल करायची त्यावेळेस पण कॉल करू शकतो, राईट. फ्रॉम scikit-learn.linear model import a linear regression. Which algorithm we are going to use? Linear regression. तर समजा इथं समजा हे नाही आठवलं, बरोबर ना. काय फ्रॉम scikit-learn डॉट काय होतं, फ्रॉम scikit कोणतं मॉडेल आहे, हे लिनियर मॉडेल आहे. फ्रॉम scikit-learn.linear मॉडेल. तर हा सजेस्ट करतो मग तुम्हाला की काय पाहिजे, इम्पोर्ट लिनियर रिग्रेशन, टॅब प्रेस करून हे वर्कआउट करायचं. ठीक आहे, म्हणजे या सगळ्या आता जेवढं काही तर टाईप केलं हे सगळं तसंच वर्क होईल. समजा scikit-learn sklearn टाईप केलं, SK टाईप केलं, टॅब हिट करा, डॉट MO टाईप केलं, मॉडेल सिलेक्शन तो सजेस्ट करेल, इम्पोर्ट ट्रेन टेस्ट स्प्लिट, हे सगळं समजून सांगतो मी आधी, त्यानंतर याला सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे. लिनियर रिग्रेशन ह्या अल्गोरिदमचं नाव आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या डेटाचं नेचर हे कंटिन्युअस आहे, तर मग लिनियर रिग्रेशन यूज करावं लागेल किंवा रिग्रेशनचा अल्गोरिदम यूज करावं लागेल. आत्ताची यूज केस आपण लिनियर रिग्रेशन साठी सॉल्व्ह करतोय. नेक्स्ट sklearn डॉट मॉडेल सिलेक्शन, काय कॉल केलं इथं, ट्रेन टेस्ट स्प्लिट. काय यूज करायचं हे, कारण आपण बिल्ड करतोय मशीन लर्निंगचं मॉडेल. ठीक आहे, मशीन लर्निंगचं मॉडेल बिल्ड करताना काही डेटा आपण ट्रेनिंगसाठी यूज करतो, काही डेटा आपण टेस्टिंगसाठी किंवा व्हॅलिडेशनसाठी यूज करतो. समजा 206 टोटल डेटा आहे तुमच्याकडे, त्यातल्या समजा मी 80% व्हॅल्यूज वरती या मॉडेलला ट्रेन केलं की असे असे फीचर्स असतील, तर मग प्राइस अशी येऊ शकते, असं त्याला मी शिकवलं आधी. आणि उरलेले ज्या 20% डेटा आहे त्याच्यावरती मी त्याला टेस्ट केलं की ठीक आहे, मी जर नवीन डेटा दिला तर माझं मॉडेल किती अॅक्युरेसी देते. तर याच्यासाठी आपल्याला हा डेटा काय करावा लागतो, 2 कॅटेगरीमध्ये 2 पार्ट्स मध्ये आपण याला स्प्लिट करतो. सो दॅट इज अ ट्रेनिंग अँड टेस्टिंग. तर काही डेटा ट्रेनिंगसाठी यूज होईल, काही डेटा टेस्टिंगसाठी यूज होईल. त्याच्यासाठी जे फीचर यूज करायचं आहे दॅट इज अ ट्रेन टेस्ट
स्प्लिट. नेक्स्ट, काल काही मेट्रिक्स बघितलेलं आपण लॉस फंक्शन आणि ऍक्युरसी मेजर करण्यासाठी, असं मी सांगितलं होतं बरोबर ना. मग सायकिटलर्न डॉट मेट्रिक्स मधून काय कॉल केलंय, फ्रॉम सायकिटलर्न डॉट मेट्रिक्स इम्पोर्ट मीन ऍब्सोल्यूट एरर, मीन स्क्वेअर एरर, इथं रूट मीन स्क्वेअर एरर पण घेऊ शकतो आणि R2 स्कोर. कालच आपण डिस्कस केलं की ऍब्सोल्यूट R2 स्कोर इथं डायरेक्टली येत नाही, ऍब्सोल्यूट R2 स्कोर आपल्याला कॅल्क्युलेटच करावा लागतो मॅन्युअली. पण हे तीन जनरली यूज होतात की मीन स्क्वेअर एरर काय, मीन ऍब्सोल्यूट एरर काय आणि R2 स्कोर तुम्हाला काय देईल त्याची ऍक्युरसी, की ज्या 20% व्हॅल्यूज आहेत, म्हणजे मी 40 व्हॅल्यू जरी यूज केल्या टेस्टिंगसाठी, त्या 40 मधले किती व्हॅल्यूज ऍक्च्युअल आणि प्रेडिक्टेड म्हणजे जवळपास व्हॅल्यू देत आहेत, म्हणजे सेम बेस्ट फिटेड लाईन किती व्हॅल्यू साठी येते. समजा 36 व्हॅल्यू साठी आली, तर मग आपण असं म्हणू शकतो की आपलं मॉडेल 90% ऍक्युरेट आहे. 32 व्हॅल्यू साठी आलं तर आपण असं म्हणू शकतो की माझं मॉडेल 80% ऍक्युरेट आहे. त्या 40 व्हॅल्यू साठी मॉडेल किती व्हॅल्यूज करेक्टली प्रिडिक्ट करतोय त्यासाठी R2 स्कोर यूज होईल. आणि शेवटी एक अजून कॉल केलं sklearn डॉट प्री प्रोसेसिंग. काय फंक्शन काय, प्री प्रोसेसिंग. डेटा प्री प्रोसेस करताना लेबल एन्कोडर आणि वन हॉट एन्कोडर असे दोन एन्कोडिंग मेथड्स यूज केलेले आहेत. काय यूज केले या, की हा जो डेटा आहे ना, समजा 4, 2, STD, टर्बो, गॅस किंवा ऑडी, नंतर फ्रंट, रियर असं काहीतरी असेल याच्यामध्ये, ठीक आहे. तर हे रियर की फ्रंटला 0 करा, रिअरला 1 करा, हे जे करणार आहे हे कशातून करणार आहे आपण, त्या लेबल एन्कोडर आणि वन हॉट एन्कोडरचा यूज करून करणार आहे. कारण मशीनला म्हणजे कम्प्युटरला डायरेक्टली 4 FOUR किंवा 2 TW असं नाही समजत, तर त्याला ते नंबर्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. एव्हरीथिंग शुड बी इन अ नंबर्स. दॅट्स वाय वी आर युझिंग दिस एन्कोडिंग मेथड्स. लेबल एन्कोडर, वन हॉट एन्कोडर, असे फ्रिक्वेन्सी एन्कोडर, असे डिफरंट टाइप्स आहेत. या केसमध्ये आपण लेबल एन्कोडर आणि वन हॉट एन्कोडर यूज करणार आहे, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट अ लायब्ररीज. हे सगळं कशाचे रिलेटेड आहे, लायब्ररीच्या रिलेटेड आहे. इज इट क्लिअर, की ज्या लायब्ररीज पाहिजेत त्या फक्त आपण कॉल करून घेतल्यात. इज इट ओके? येस. नेक्स्ट जे आहे बघा, नेक्स्ट काय, फर्स्ट स्टेप काय, आपण सायकल बघितलंय बरोबर ना. पहिलं काय येणार, प्रॉब्लेम स्टेटमेंट. काय दिलंय प्रॉब्लेम स्टेटमेंट, की टू प्रेडिक्ट प्राइस. प्राइस हा तुमचा काय डिपेंडंट व्हेरिएबल आहे, करेक्ट ना. काय प्रेडिक्ट करायचं मला, प्राइस प्रेडिक्ट करायची ऑफ द व्हेकल बाय युजिंग व्हेरियस इंडिपेंडंट पॅरामीटर्स. नंबर ऑफ पॅरामीटर दिले इथं, सगळेच यूज होतील अशी काही गॅरंटी नाहीये, पण त्यातले किती यूज करू शकतो मॅक्सिमम आपण ते बघू. सो दिस इज नथिंग बट अ प्रॉब्लेम स्टेटमेंट फॉर यू. नेक्स्ट वी आर गोइंग फॉर अ डेटा गॅदरिंग. सेकंड स्टेप काय करणार, तुम्ही डेटा गॅदर करणार. How to gather a data? Just take a create instance for a data frame. df is equal to, what you have to write, df is equal to कोणती फाईल दिली तुम्हाला, आता याला कॉल हे रन केलंय, आय होप तुम्ही यस रन केलेलं आहे. ओके, आता ही फाईल क्रिएट करून ठेवली, कारण टायपिंग मध्ये खूप म्हणजे वेळ जातो. मग हे 2-2.5 तास हे मॉडेल बिल्ड करण्यासाठी जातं. आपला टाइम हे होण्यासाठी मी इच अँड एव्हरी स्टेप समजून सांगतो, तुम्ही हे परत वर्कआउट करा, ठीक आहे. हा, डीएफ इक्वल टू व्हॉट इज अ फंक्शन, pd डॉट रीड CSV, राईट. pd डॉट रीड CSV. ती फाईल जी आहे ती सेम लोकेशनला ठेवली आपण इथं, ज्या लोकेशन मध्ये ज्युपिटर ओपन केली ना त्याच लोकेशनला ती फाईल आहे. काय नावाने आहे, ऑटो डेटा सेट नावाने. काय, ऑटो डेटा सेट CSV. सो यू कॅन कॉल, कोट मध्ये फक्त काय द्या, ओ कॅपिटल गेला, ऑटो डेटा डॉट CSV, ठीक आहे. आणि ह्या डीएफ ला रन करा. जनरली फाईल सेव्ह करताना विदाउट स्पेस सेव्ह करा. आता माझ्याकडून इथं डायरेक्टली झाली, बट विदाउट स्पेस सेव्ह करणं हे बेस्ट आहे कधी पण, ठीक आहे. विदाउट स्पेस, नावामध्ये स्पेस देऊ नका जनरली, ठीक आहे. हा, आता डेटा फ्रेम कॉल केली आहे, सिम्बॉलिक नॉर्मल लॉस आहे, ती जशी CSV दिसत होती तशी तिथं दिसते तुम्हाला. 205x26 कॉलम्स आहेत राईट नाव. सगळेचे सगळे यूज होतील असं काही नाही, बट 26 कॉलम्स आहेत. आता सगळे दिसत नाही सिंगल स्क्रीन मध्ये, बरोबर ना. जनरली ज्या रो वाईज व्हॅल्यूज आहेत त्या सेमच असतात. समजा इथं जास्त चेंज होत, बोर मध्ये 3.47, 2.68 म्हणजे व्हॅल्यूज होते. पण जर मला सगळे कॉलम्स जर व्हिज्युअलाइज करायचे असतील ऍट अ टाइम, तर मग आपण याचं काय करतो, ट्रान्सपोज घ्या, बरोबर ना. डीएफ डॉट हेड 5 रो घेईल आणि त्या 5 साठी ट्रान्सपोज घ्या, म्हणजे इथं तुम्ही सगळे कॉलम्स कोणते ते एकदा बघू शकता. म्हणजे सेम टाइम डिस्प्ले होण्यासाठी फक्त इथे ट्रान्सपोज यूज केलंय टेम्पररी. ट्रान्सपोजनी काय होतं, रोज आणि कॉलम्स इंटरचेंज होतात. येस, रोज आणि कॉलम्स काय होतील,
इंटरचेंज होतील. ओके, देन विल सी ही बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट अ डेटा फ्रेम. काय डीएफ किती रोज आहेत, डीएफ डॉट शेप पांडाज मध्ये जे यूज केले ना आपण, पांडाज मध्ये जे फंक्शन्स यूज केले ते थोडेफार आता इथं तुम्हाला रिवाइज होतील. डीएफ डॉट शेप काय देतो, टपल देतो की किती रोज आहेत आणि किती कॉलम्स आहेत. हाऊ मेनी रोज आर देअर, 205 rows are there and 26 columns are there. What information is giving you? इन्फॉर्मेशन काय देते रे आपल्याला, किती डेटा फ्रेम काय काय ती पांडासची कोर डेटा फ्रेम आहे. त्याच्यामध्ये रेंज इंडेक्स, इंडेक्स म्हणजे काय, किती रोज आहेत, बरोबर ना. काय 205 रोज आर देअर, त्याची इंडेक्स व्हॅल्यू काय 0 पासून तर 204 पर्यंत आहे. करेक्ट. देन देर आर सम डेटा कॉलम्स, किती कॉलम्स आहेत टोटल, 26 कॉलम आहेत. प्रत्येकाची काय देणार तुम्हाला, प्रत्येक कॉलमची इंडेक्स 0 पासून तर 25 पर्यंत येईल. प्रत्येक कॉलमचं नाव, त्या प्रत्येक कॉलम मध्ये किती नॉट नल व्हॅल्यूज आहेत, नॉन नल व्हॅल्यू किती आहेत, आणि प्रत्येक कॉलमचा टी टाईप दिसेल इथं, राईट. खाली त्याची समरी राहील. इथं बघू शकता तुम्ही की सगळे 205 नॉट नल दिलेले, बरोबर ना. पण जर डेटा बघितला तर इथं हे क्वेश्चन मार्क आहे, याच्यासोबत डील करावं लागेल ना. या क्वेश्चन मार्कला पण त्यांनी व्हॅल्यू म्हणून कन्सिडर केलंय, कळतंय का. या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला काय करायचं, काम करायचंय. ओके, नेक्स्ट खाली याची समरी दिली. टोटल डेटा टाइप मध्ये किती फ्लोटच्या व्हॅल्यूज आहेत, किती इंटेजरच्या व्हॅल्यूज आहेत आणि किती ऑब्जेक्टच्या व्हॅल्यूज आहेत, आणि त्यांनी मेमरी किती यूज केली. इज ओके गाईज, समजतंय का रे. डेटा डेटा नवीन आहे थोडासा, म्हणजे जनरली जो यूज होतो तो नाही. आयरिस वर किंवा टायटॅनिक वर घेत असतो मी, पण आता थोडंसं चेंज करतोय. म्हणजे तुम्ही पोर्टफोलिओ मध्ये ऍज इंटर्नशिप दाखवू शकता, अशा टाईपचा डेटा घेतला आपण. ठीक आहे, मग याच्यामध्ये ऑपरेशन्स नंबर ऑफ केले. आयरिसचा डेटा कसं आहे, आयरिसचा डेटा डायरेक्ट क्लीन येतो. त्याच्यामध्ये ईडीए करण्यासाठी, एक्सप्लोरेटिव्ह डेटा अनालिसिस करण्यासाठी काही चान्स नसतो. याच्यामध्ये थोडाफार तुम्हाला ईडीए यूज करता येईल. काय कॉल केलं मी, नंबर ऑफ सिलेंडर्स नावाचा कॉलम घेतलाय आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज काय हे आपण जनरली बघू. एक एक कॉलम वरती वर्क करू शकतो आपण. सिम्बॉलिंग वर करा, नॉर्मलाइज लॉसेस वरती करा, मेक वरती करा. कोणता घेतला मी, नंबर ऑफ सिलेंडर्स. जे इम्पॉर्टंट आहे ते कॉलम आपण कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ सिलेंडर्स घेतला मी, डॉट व्हॅल्यू काउंट्स. काय देतो व्हॅल्यू काउंट्स, की याच्यामध्ये जेवढे काही कॅटेगरीज असतील त्या प्रत्येक कॅटेगरीच्या व्हॅल्यू किती. समजा 4 याच्यासाठी 159 व्हॅल्यूज आहेत, 6 साठी 24 आहेत, 12 साठी 1. या सगळ्या गोष्टींना काय करावं लागेल तुम्हाला, एनकोड करावं लागेल की 4 ला नंबर मध्ये 4, 6 ला नंबर मध्ये 6, 12 ला नंबर मध्ये 12 असं. एनकोडिंगच्या काही डिफरंट मेथड्स आहेत. लेबल एनकोडिंग यूज करू शकतो आपण, 1 हॉट एनकोडिंग यूज करू शकतो, हॅश एनकोडिंग आहे, बायनरी एनकोडिंग आहे, 0 and 1, 1 and 2 असं. जर दोन त्याच्यामध्ये एनकोडिंग करत असेल तर त्याला बायनरी एनकोडिंग म्हणतात. जनरली जे यूज होतं ते लेबल एनकोडिंग आणि 1 हॉट एनकोडिंग यूज होतं. तर लेबल एनकोडिंग कसं वर्क करतं बघा, की आपण सांगतो की कशाला काय व्हॅल्यू द्यायची. आपण काय करतो, आपण सांगतो कशाला काय व्हॅल्यू द्यायची. हाय, मीडियम, लो असे 3 व्हॅल्यूज आहेत. सपोज तुमच्या कॉलम मध्ये 3 कॅटेगरीज आहेत, हाय, मीडियम आणि लो. सो हाय साठी 2 घ्या, मीडियम साठी 1 घ्या, लो साठी 0 घ्या. म्हणजे तो फ्री कन्सिडर करेल त्याची, किंवा मग एक हायरकी कन्सिडर करेल, सॉर्टेड मध्ये वर्क करेल. तर अशा पद्धतीने देऊ शकता. जर डायरेक्टली मॉडेलने जर घेतले तर मॉडेल कसं घेतो, अल्फाबेटिकली घेतो. मग की याच्यामध्ये H0 करेल, तो L1 करेल, मीडियम 2 करेल, की ते थोडंसं कनेक्ट करायला डिफिकल्ट होतं मग नंतर. ठीक आहे, तर हे आपण सांगणार आहे की कशाला काय घ्यायचंय, कारण इथे नंबर दिलेले आहेत ना. या नंबरसाठी 4 ला 4च घे, 6 ला 6च घे, नाहीतर मग तो अल्फाबेटिकली जातो. ठीक आहे, सो डीएफ ऑफ नंबर्स, नंबर ऑफ सिलेंडर्स, याच्यामधून युनिक व्हॅल्यूज फेच केल्या तर तुम्हाला ॲरे मिळून जाईल. किती युनिक व्हॅल्यूज आहे त्याच्यामध्ये. सो हाऊ मेनी युनिक व्हॅल्यूज आर देअर, लाईक देर आर 7 युनिक व्हॅल्यूज, 4, 6, 5, 3, 12, 2, 8 अशा युनिक व्हॅल्यूज आहेत. याच्यामध्ये नंबर ऑफ पुढे काय राईट केले, डेटा फ्रेम मधून नंबर ऑफ सिलेंडर्स नावाचा कॉलम घेतलाय आणि त्याच्यावरती काय फंक्शन अप्लाय करतोय आपण, रिप्लेस फंक्शन अप्लाय करतोय. काय अप्लाय करतोय, रिप्लेस फंक्शन अप्लाय करतो. रिप्लेस मध्ये काय प्रोव्हाइड केलंय ते बघा नीट. काय प्रोव्हाइड केलंय, एक डिक्शनरी प्रोव्हाइड केली की 4 ला 4, 6 ला 6, 5 ला 5, 3 ला 3 अशा पद्धतीने रिप्लेसमेंट झाली पाहिजे. रिप्लेसला आर्ग्युमेंट पास केली आहे डिक्शनरी, म्हणजे त्याच्यामध्ये जर ही की असेल तर त्याला या व्हॅल्यूने रिप्लेस झालं पाहिजे. 8 ला 8 आणि इन प्लेस इक्वल टू ट्रू. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन प्लेस इक्वल टू ट्रू, इन प्लेस इक्वल टू ट्रू म्हणजे ओरिजिनल डेटा फ्रेम मध्ये परमनंटली चेंजेस करतोय. येस,
इज इट क्लिअर? आता हे रिवाइज व्हायला पाहिजे तुम्हाला, बरोबर ना? या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत पांडाज मध्ये. पांडाज घेताना आपण हे सगळं डिस्कस केलेलं आहे. आता जर डेटा फ्रेम कॉल केली तुम्ही यानंतर, हे सगळं झाल्यानंतर जर डेटा फ्रेम कॉल केली तर मग इथं बघू शकता तुम्ही की नंबर ऑफ सिलेंडर्स मधून जर युनिक व्हॅल्यूज फेच केल्या तर आता तो लेटर्स मध्ये नाही दाखवणार आपल्याला, म्हणजे 4 असं FOUR 5 FIV असं नाही दाखवणार. काय दाखवतोय? या व्हॅल्यूज दाखवतोय. समजतंय? ओके, इज इट ओके? आय होप समजलंय तुम्हाला. येस, कळालंय का की जे वर्ड्स मध्ये होतं त्याला आपण नंबर्स मध्ये कन्वर्ट केलंय, कारण मॉडेल बिल्ड करताना सगळा डेटा आपला नंबर्स मध्ये पाहिजे. ठीक आहे. पुढं जर तुम्हाला हे लेबल एन्कोडरने यूज करायचं असेल, समजा आता हे मॅन्युअली केलं आपण की 4 ला 4 घ्या, 12 ला 12 घ्या, हे जर लेबल एन्कोडिंगने करायचं असेल तर लेबल एन्कोडरला काय करतो आपण, लेबल INC किंवा लेबल ENC काहीतरी इन्स्टन्स क्रिएट करा लेबल एन्कोडर म्हणून. तुम्ही scikit-learn डॉट प्री प्रोसेसिंग मधून लेबल एन्कोडर फीचर ऑलरेडी किंवा ऍट्रिब्यूट ऑलरेडी कॉल केला लेबल एन्कोडर, आणि याच्यावरती हा डेटा फिट करा. कोणता डेटा फिट करायचा? लेबल एन्कोडर डॉट फिट डेटा ऑफ DF नंबर ऑफ सिलेंडर्स. तर हा त्याच्या पद्धतीने मग त्याला वर्कआउट करतो. तुमच्याकडे टोटल व्हॅल्यूज किती होत्या? 7 व्हॅल्यूज होत्या. तर 0 पासून तर 6 पर्यंत तो त्याला नंबर देतो. पण ते नंबर देताना आता इथं याने असं नाही दिलं की 12 ला 12 TWELV इक्वल टू 12 असं नाही घेतलं याने. हा काय करतो, या सगळ्याला सॉर्ट करतो अल्फाबेटिकली, आणि मग जो सगळ्यात पहिला येईल त्याला 0 आणि जो सगळ्यात शेवटी असेल त्याला 6 असं वर्क करतो. कसं वर्क करतो पाहिजे तर पुढे सांगतो मी तुम्हाला. हे बघा, समजा एक लिस्ट दिलेली आहे आपल्याला, काय L1 इज इक्वल टू 4 6 5 3 अशी लिस्ट आहे आपली. याला सॉर्ट करणार तो आधी, सगळ्यात आधी काय करणार, सॉर्ट करणार. मग 8 ला काय येणार 0, 5 ला काय येणार 1, याला 2, याला 3, याला 4, याला 5 आणि 6 असं वर्क करतो. ठीक आहे, कारण मग म्हणजे वर्क होताना असंच वर्क होणार. समजा DF ऑफ टेस्ट PD डॉट डेटा फ्रेम टेस्ट म्हणून मी काही व्हॅल्यूज घेतल्यात, लो मीडियम हाय, लो मीडियम हाय, आणि याला जर लेबल एन्कोडर लावलं तर कसं वर्क करतो बघा. काय नेम लेबल एन्कोडर इज नॉट डिफाईन्ड. ओके, इथे व्हॅल्यूज कशा आले दादा? लो ला 1 आली, मीडियमला 0 आली, आणि हाय काय रिप्लेस झाला, सॉरी मीडियमला 2 आली आणि हाय कसा झाला 0 झाला. का असं झाला हा? कारण हा अल्फाबेटिकली सॉर्ट करतो. लेबल एन्कोडर काय करतो, त्याला अल्फाबेटिकली सॉर्ट करतो. अल्फाबेटिकली सॉर्ट केल्यानंतर हाय पहिला येईल, नंतर लो येईल, नंतर मीडियम येईल. म्हणजे हाय ॲज अ 0, लो ॲज अ 1 आणि मीडियम ॲज अ 2 असं रिप्लेसमेंट होईल. इज इट ओके? समजतंय का रे? हे लक्ष देत आहे तुमच्या? पण जर तुम्हाला मॅन्युअली करायचंय तर मॅन्युअली कसं करेल मी, DF ऑफ अ टेस्ट, हा टेस्ट नावाचा कॉलम आहे, राईट. DF अंडरस्कोर टेस्ट ही नवीन डेटा फ्रेम आता आपल्या ट्रायलसाठी म्हणजे आता समजण्यासाठी आपण क्रिएट केलेली आहे. रिप्लेस लो ॲज अ 0 घ्या, मीडियम ॲज अ 1 घ्या आणि हाय ॲज अ 2 घ्या, इन प्लेस इक्वल टू ट्रू. तर आपण सांगतोय ह्या व्हॅल्यूज, हे आपण सांगतोय आणि ह्या मॉडेलनी फिट केल्यात. म्हणजे लेबल एन्कोडर जर यूज केलं तर असं यूज करतो. हे दोन्ही गोष्टी कळाल्या, मॅन्युअल आणि लेबल एन्कोडर हे दोन्ही गोष्टी कळाल्या तुम्हाला. ही डिक्शनरी देऊन आपण रिप्लेसमेंट करणं आणि लेबल एन्कोडरनी यूज करणं, या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजल्यात एव्हरीवन. मे बी आजच्यासाठी थोडं टफ होऊ शकतं. ठीक आहे, फर्स्ट मॉडेल आहे, असे 2-3 मॉडेल झाल्यानंतर हे क्लिअर होऊन जाईल. जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं वर्कआउट होईल प्रॉपर. पण जेवढं आपण बोलतोय तेवढं समजतंय का? दोन्हीतला फरक समजतोय? येस, काहीतरी रिॲक्शन करा. चाललंय ते बरोबर चाललंय का? हो सर. ठीक आहे. हे जर वन हॉट एन्कोडिंगने यूज केलं तर वन हॉट एन्कोडर कसं वर्क करतं बघा. समजा जेंडर नावाचा कॉलम आहे आपल्याकडे, काय जेंडर नावाचा कॉलम आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज काय येणार, मेल फिमेल फिमेल मेल फिमेल. तर तो काय करतो, जेवढे कॅटेगरीज आहेत, किती कॅटेगरी आता याच्यामध्ये जेंडर नावाच्या कॉलम मध्ये 2 कॅटेगरी आहे, तर तेवढे कॉलम क्रिएट करतो. ठीक आहे, 2 कॅटेगरी ना, मग 2 कॉलम क्रिएट होणार, पहिला मेल दुसरा फिमेल. ठीक आहे, तर कॉलम क्रिएट करताना तो कसं करतो, पहिल्यांदा फिमेलचा करतो. ऍक्च्युली कसं करतो, फिमेल. आता मी राईट करताना जनरल राईट केलंय, पण तो कसं करणार, पहिला कॉलम अल्फाबेटिकली घेणार, म्हणजे पहिला फिमेल होणार दुसरा मेल होणार.
पहिला फिमेल होणार, दुसरा मेल होणार, असं वर्क करतो हा. आणि ज्याच्यामध्ये ज्याचा प्रेझेन्स आहे, समजा फर्स्ट रो मध्ये काय प्रेझेंट आहे, मेल, तो 1 येणार, बाकी सगळे 0 येणार. दुसऱ्या रो मध्ये काहीतरी एकच प्रेझेंट असेल, बरोबर ना. दुसऱ्या रो मध्ये पण एकच प्रेझेंट असणार. काय प्रेझेंट आहे, फिमेल प्रेझेंट आहे, तो काय आला, 1 आला. परत फिमेल प्रेझेंट आहे, तर अशा पद्धतीने जे काय वर्क होईल त्याला 1 हॉट एन्कोडिंग म्हणतात. ठीक आहे. डीएफ टेस्ट आहे तेच घेतलं परत मी. पीडी डॉट डेटा फ्रेम टेस्ट लो मीडियम हाय अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, ती कॉल करा. डीएफ टेस्ट जर कॉल केली मी तर काय, लो मीडियम हाय अशा व्हॅल्यूज येतील. ठीक आहे. याला जर 1 हॉट एन्कोडर यूज करायचा असेल तुम्हाला, तर मग समजा डीएफ न्यू इक्वल टू पीडी डॉट गेट डमीज असा एक फंक्शन आहे, याच्यामध्ये डायरेक्ट 1 हॉट एन्कोडर पण यूज करू शकतो आणि पीडी डॉट गेट डमीज पण यूज करू शकतो. आता सध्या पीडी डॉट गेट डमीज यूज करतो मी, पांडासचे अंडर फंक्शन आहे. तर कसं वर्क होतं बघा, की पीडी डॉट गेट डमीज डीएफ टेस्ट कॉलम इज इक्वल टू, कोणता कॉलम घ्यायचा तुम्हाला याच्यामधून, कॉलमचं नाव काय, डीएफ टेस्ट या डेटा फ्रेम मधून कोणता कॉलम घेणार तुम्ही, टेस्ट नावाचा कॉलम घेणार आहे. प्रीफिक्स म्हणजे तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये, प्रीफिक्स का गरज पडते इथं, की जनरली इथं कॉलमचं नाव देतो आपण, काय देतो, कॉलमचं नाव, की टेस्ट कॉलम मधल्या ह्या व्हॅल्यूज आहेत. ही जी काही नवीन डेटा फ्रेम क्रिएट होतीये ही टेस्ट नावाच्या कॉलम साठी क्रिएट झाली आहे. कसे कॉलम्स क्रिएट झाले बघा, कोणत्या युनिक व्हॅल्यू टेस्ट नावाच्या कॉलम मध्ये हाय, मीडियम, लो या 3 व्हॅल्यूज आहेत, बरोबर. त्याला काय करतो, जेवढे युनिक व्हॅल्यूज आहेत तेवढ्याचे कॉलम क्रिएट होतात. तिथं काय क्रिएट होतात, कॉलम. पण कसे क्रिएट झाले ते बघा, टेस्ट प्रीफिक्स आलाय प्रत्येकाला, हा प्रीफिक्स इक्वल टू टेस्ट दिला म्हणून, नाही दिला तर नाही येणार. पण पहिला कॉलम काय आलाय, अल्फाबेटिकली हाय आलाय, नंतर लो आणि नंतर मीडियम. येस, लक्ष देत आहे. मॉडेलनी तुम्हाला कॉलम कसे क्रिएट करून दिलेत, मॉडेलनी कॉलम कसे क्रिएट करून दिलेत, पहिला अल्फाबेटिकली केलाय. ठीक आहे. तर जेवढे काय तुमच्याकडे कॅटेगरीज असतील तेवढ्यासाठी हा काय करेल, कॉलम क्रिएट करेल, बट अल्फाबेटिकली. आता पहिल्या रो मध्ये काय प्रेझेंट आहे रे, पहिल्या रो मध्ये काय प्रेझेंट आहे, लो आहे, बरोबर. मग लो साठी काय आलं, ट्रू आलं, बाकी काय आलं, फॉल्स आलं. दुसऱ्या रो मध्ये काय प्रेझेंट आहे, मीडियम प्रेझेंट आहे, इथं काय आलं, मीडियम साठी ट्रू येणार, बाकी सगळ्या व्हॅल्यूज फॉल्स होणार. आता ट्रू आणि फॉल्सचं मिनिंग तुम्हाला माहिती, राईट. ट्रू म्हणजे काय, 1, फॉल्स म्हणजे काय, 0. याला काय एनकोड करण्याची गरज पडत नाही, मॉडेल अंडरस्टँड करून घेतं ना. मशीन लर्निंग मध्ये किंवा पायथन मध्ये ट्रू म्हणजे 1 आणि फॉल्स म्हणजे 0, हे बाय डिफॉल्ट आहे. येस, याच्यावरती वर्क करण्याची गरज पडणार नाही. सो दिस इज हाऊ पीडी डॉट गेट डमीज वर्क. हा 1 हॉट एन्कोडिंगचा टाइप आहे. ठीक आहे. नेक्स्ट, समजा आता एक गोष्ट सांगा मला, हे 3 कॉलम आहेत, समजा मी यातले 2च घेतले, की पहिला ड्रॉप केला टेस्ट हाय, हा जर ड्रॉप केला तर टेस्ट लो ट्रू आहे आणि टेस्ट मीडियम फॉल्स आहे. ऑब्विसली हाय काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. समजा या केसमध्ये की हा ड्रॉप झालेला आहे, सेकंड नंबरची रो जी ना ही ऑब्झर्व करा, की म्हणजे सेकंड इंडेक्स ऑब्झर्व करा. हा जर ड्रॉप झालेला असेल, या दोन्ही जर फॉल्स आहे, तर याचं मिनिंग काय ट्रू होतं, इथं हाय ट्रू होता. तर मग पहिला कॉलम ड्रॉप जरी केला तरी काही फरक पडत नाही. अशी डेटा फ्रेम आहे तुमच्याकडे. आणि एक अजून ऍड करतो याच्यामध्ये, पीडी डॉट गेट डमीज डीएफ टेस्ट, कॉलमचं नाव टेस्ट आहे आणि याला प्रीफिक्स पण काय ठेवलं मी, टेस्टच ठेवलं, कारण टेस्ट कॉलमच्या व्हॅल्यूज आहेत माझ्याकडे. आणि अजून एक पॅरामीटर ऍड केला, काय, ड्रॉप फर्स्ट इक्वल टू ट्रू. काय आन्सर देतोय बघा, काय करतो तो, एक कॉलम, पहिला जो कॉलम आहे ना तो कमी करतो. म्हणजे ज्यावेळेस मी याला परत नवीन जुन्या डेटा फ्रेम सोबत जोडत, तर एक कॉलम कमी राहील प्रोसेससाठी. प्रोसेसिंगचा जो कॉलम आहे तो काय करायचा आहे, आपल्याला कमी करायचा आहे. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. मग डीएफ टेस्ट परत जर कॉल केली तुम्ही, तर मग त्याच्यामध्ये आहे त्याच व्हॅल्यूज आहेत. हेच जे आता वरती आपण पीटी डॉट गेट डमीजनी केलं, ते जर करायचं असेल तुम्हाला कशाने, 1 हॉट एन्कोडिंगनी, सेम येईल. फक्त काय होतं की जे ट्रू आणि फॉल्स आलेलं आहे ते काय येतं, 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये येतं. 1 हॉट एन्कोडिंग, की जी व्हॅल्यू प्रेझेंट आहे ती काय येणार, 1 येणार, बाकी सगळे 0 येणार. मग पीडी डॉट गेट डमीज, पांडासचं जर गेट डमीज फंक्शन युज केलं तर तुमची डेटा फ्रेम ट्रू आणि फॉल्स मध्ये आन्सर देते. आणि 1 हॉट एन्कोडर हे ऍट्रिब्यूट जर युज केला तर मग काय येतं, 0 आणि 1 मध्ये येतात. फक्त डेटा तुम्हाला त्याच्यावरती फिट करावा लागतो. 1 हॉट एन्कोडरचा इन्स्टन्स क्रिएट करा, 1 हॉट एन्कोडरला कॉल करा, डीएफ ऑफ 1 हॉट एन्कोडर इक्वल टू पीडी डॉट डेटा फ्रेम. 1 हॉट एन्कोडर वरती डेटा फिट करा. कोणता डेटा फिट करायचा, टेस्ट. हा ऍरे मध्ये फिट झाला पाहिजे आणि डेटा टाइप काय पाहिजे, त्याचा इंटिजर पाहिजे. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. ठीक आहे.
तर मग अशा पद्धतीने हे वर्क होईल. आता जे काय आपण डिस्कस केलं हे कशासाठी होतं, लेबल एन्कोडर आणि वन हॉट एन्कोडर साठी होतं. हे इथं यूज करायचंय आपल्याला म्हणून शिकलो आपण. ठीक आहे. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केला असेल की इथं काय ते क्वेश्चन मार्क आहेत, पण हे क्वेश्चन मार्क डायरेक्टली वर्क करू शकत नाही आपण, बरोबर ना. इथं पण कुठेतरी क्वेश्चन मार्क होता प्राइसच्या कॉलम मध्ये. तर आधी याला आपण काय करू, रिप्लेस करू. डीएफ डॉट पूर्ण डेटा फ्रेमसाठी रिप्लेस फंक्शन यूज करतोय. जिथं जिथं काय क्वेश्चन मार्क आहे तिथं काय करा, त्या व्हॅल्यूला सध्या नल करा. मग त्याला मीननी फिल करायचं की मीडियननी फिल करायचं हे आपण नंतर ठरवू. बट ऍज ऑफ नाऊ जस्ट क्रिएट इट ऍज अ नल व्हॅल्यू. म्हणजे तिथं काहीच नाही, ब्लँक व्हॅल्यू असं. एनपी डॉट एन फिल यूज केलंय. इन प्लेस इक्वल टू ट्रू. वी आर चेंजिंग इट परमनंटली. आता जर याला कॉल केलं तर मग इथं जिथं जिथं क्वेश्चन मार्क होते तिथं नल व्हॅल्यू आली. आता जर इन्फॉर्मेशन काढली ना, मग काय करेल तो, आधी बघा दाखवलं होतं सगळ्या 205 नॉट नल 205 नॉट नल असं येत होतं. आता काय आलंय इथं 164 नॉट नल येत. म्हणजे 205 मायनस 164 एवढ्या व्हॅल्यूज काय तिथं नल येत. हे जर अजून असं वर्क करायचं असेल तुम्हाला, इझीएनए डॉट सम असं एक फंक्शन आहे. काय डीएफ डॉट इझीएनए किंवा इज नल पण यूज करू शकता. इझीएनए डॉट सम की प्रत्येक कॉलम मध्ये किती नल व्हॅल्यूज आहेत, प्रत्येक कॉलम मध्ये किती नल व्हॅल्यूज आहेत हे जर फाइंड आउट करायचं असेल तर हे फंक्शन यूज करू शकतो मी. इज एनएच्या ऐवजी इज नल पण चालू शकतं. सिम्बॉलिंग मध्ये कुठलीही नल व्हॅल्यू नाही. नॉर्मलाइज लॉसेस मध्ये 41 नल व्हॅल्यूज आहेत. नंबर ऑफ डोअर्स मध्ये 2 नल व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. बोर आणि स्ट्रोक मध्ये 4 नल व्हॅल्यूज आहेत. हॉर्स पॉवर मध्ये 2 आहेत. पीक आरपीएम मध्ये 2 आहेत. प्राइस मध्ये 4 आहेत. ठीक आहे. सो ऍक्च्युली आपल्याकडे आता 26 कॉलम्स आहेत, म्हणजे 25 इनपुट आहेत आणि लास्टचा जो आहे तो काय आउटपुट आहे प्राइस. तर ह्या 25 मध्ये सगळेच यूज होतील अशी काही गॅरंटी नाही. यातले आपण काही ड्रॉप करतोय. आता आपण आपल्या हिशोबाने ड्रॉप करतोय की जे आपल्याला वाटतंय की नाही यूज होणार जास्त त्याच्यामध्ये नल व्हॅल्यूज वगैरे. पण ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीत काम करता तर त्यावेळेस हे जे फंक्शन यूज करायचंय ड्रॉप, तर ज्यांच्याकडून आपल्याला डेटा मिळालाय म्हणजे जो आपला क्लायंट आहे त्याच्याबरोबर डिस्कस करून मग आपण हे ड्रॉप करतो. आपण आपल्या मनाने ड्रॉप करत नाही की ठीक आहे मेक ड्रॉप केलं तर चालेल का, फ्युएल टाईप ड्रॉप केलं तर चालेल का. तर ड्रॉप हा ऍक्च्युली लास्ट ऑप्शन असतो. पण जर त्याची गरज नाहीये की जे ते फीचर त्याच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट नसणार आहे तर असे फीचर्स तुम्ही काय करू शकता, ड्रॉप करू शकता. ठीक आहे. फक्त ड्रॉपिंगचा जो डिसिजन आहे दॅट इज विथ अ डिस्कशन ओनली. म्हणजे तुमच्या सिनियर सोबत किंवा ज्यांच्याकडून तुम्हाला डेटा मिळालेला आहे त्यांच्यासोबत डिस्कशन करून मग हा ड्रॉपचा आपण डिसिजन घेतो. डीएफ ड्रॉप काय किती लिस्ट प्रोव्हाइड करा. मग कोणते कोणते ड्रॉप करतोय आपण, समजा मेक फ्युअल टाईप ऍस्पिरेशन नंबर ऑफ डोअर्स बॉडी स्टाईल. तुम्ही प्रॅक्टिस करताना हे चेंज करून बघा की हेच ड्रॉप केले पाहिजे असं काही नाही. हे ठेवून बघा. ऍक्सेस इक्वल टू 1 का घेतलं, ऍक्सेस इक्वल टू 1 बिकॉज वी आर ड्रॉपिंग कॉलम. कॉलम कशाने डिनोट होतो, डिनोट कशाने होतो, ऍक्सेस इक्वल टू 1 डिनोट होतो. इन प्लेस इक्वल टू ट्रू परमनंटली ड्रॉप करेल तो. आता डेटा फ्रेम मध्ये काय, हाऊ मेनी कॉलम्स आर देअर, 18 कॉलम्स आर देअर. तर जवळपास 7 कॉलम्स आपण काय केलेत, ड्रॉप केले तिथं. ठीक आहे. इन्फॉर्मेशन परत चेक करू शकता इफ निडेड. नेक्स्ट जे काही केलंय आता बघा की नॉर्मलाइज लॉसेस, बोर, स्ट्रोक, पीक, आरपीएम. इथं व्हॅल्यू बघा तुम्ही काय, नॉर्मलाइज लॉसेसला काय व्हॅल्यू आली आहे, ऑब्जेक्ट आली. नॉर्मलाइज लॉसेसला व्हॅल्यू काय आली आहे, ऑब्जेक्ट आली. पण तो दाखवताना कसं दाखवतो रे, नंबर्सच्या व्हॅल्यूज आहेत, बरोबर ना. व्हॅल्यू काय नंबर मध्ये. इवन इथं पण बघू शकता बोर स्ट्रोक काय दाखवतोय, ऑब्जेक्ट म्हणजे तो स्ट्रिंग आहे असं सांगतोय. हॉर्स पॉवर पण काय स्ट्रिंग आहे असं सांगतोय. पीक आरपीएम पण काय स्ट्रिंग आहे असं सांगतोय. प्राइस पण काय स्ट्रिंग. ऑब्जेक्ट म्हणजे काय स्ट्रिंग, म्हणजे तो असा कोट मध्ये 164 असं त्याचं मिनिंग आहे. पण व्हॅल्यूज कशामध्ये आहेत ऍक्च्युली, त्या नंबर्स मध्ये. व्हॅल्यू इथं ऑब्झर्व करा काय कुठं दिलंय, बोर, बोर स्ट्रोक नंबर आहेत आणि सांगतो काय ऑब्जेक्ट आहे. प्राइस पण काय नंबर आहे, सांगतो काय ऑब्जेक्ट आहे. तर याचा काय चेंज करावं लागेल तुम्हाला, डेटा टाईप चेंज करावं लागेल. आय होप की आपण एस टाईप फंक्शन घेतलंय. एस टाईप फंक्शन घेतलंय आपण डॉट एस टाईप की डीएफ ऑफ नॉर्मलाइज लॉसेस. हा कॉलम सिलेक्ट केलाय म्हणजे तो ऍरे सिलेक्ट केलाय. त्या ऍरेचा आपण डेटा टाईप चेंज केलाय एस टाईपनी. इंटिजर असेल तर फ्लोट करा, फ्लोट असेल तर इंटिजर करा. कारण ऍरे काय येतो होमोजिनियस येतो. एका कॉलमचा डेटा टाईप सेम येणार, बरोबर ना. सिंगल कॉलमचा डेटा टाईप ऑलवेज काय असणार, सेम असणार आहे. करेक्ट. डीएफ नॉर्मलाइज लॉसेस डॉट एस टाईप फ्लोट करा याला. या सगळ्याचे जेवढे काही कॉलम्स होते या 6 कॉलमचा डेटा काय झाला पाहिजे
चेंज झाला पाहिजे डेटा टाईप. आता जर इन्फॉर्मेशन चेक केली तर मग तुमच्याकडे ते कॉलम्स काय म्हणून येतील, इथं बघू शकता तुम्ही काय आलाय आता, नॉर्मल लॉसेस फ्लोट झाला, नंतर प्राइस पण कशामध्ये आली, फ्लोट मध्ये आली, बोर फ्लोट मध्ये आला आणि हे पण फ्लोट मध्ये आलं. एकच राहिला कॉलम कोणता, ऑब्जेक्ट नावाचा एकच कॉलम राहिला. कोणता आहे ऑब्जेक्ट, त्याच्यामध्ये फक्त इंजिन टाईप. ठीक आहे, इंजिन टाईप. मग याच्यामध्ये याला ड्रॉप करा किंवा मग याच्यावरती वर्क करायचं असेल तर वर्क करू शकता की OSC 0 करा, OSC F1 करा. बट आत्तासाठी आपण याला ड्रॉप करतोय, ही काही गरज नाही इंजिन टाईपची मला. तर मग त्याला ड्रॉप केल्यानंतर DF डॉट ड्रॉप इंजिन ऍक्सिस 1 म्हणजे ऍक्सिस 1 कॉलम म्हणून ड्रॉप करा, इन प्लेस इक्वल टू ट्रू. इन्फॉर्मेशन जर कलेक्ट केली आता सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या कशामध्ये आहेत, फ्लोट आणि इंटिजर मध्ये. तर आता आपण म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज नंबर्स मध्ये कन्वर्ट केलंय, म्हणजे एन्कोडिंगचा पार्ट इथं तुमचा संपलाय आता. ठीक आहे, परत जर इज याने ट्राय केलं तर आता ह्या नल व्हॅल्यूज वरती वर्क करायचंय की नॉर्मलाइज लॉसेस मध्ये जे 41 आहेत, बोर मध्ये 4 व्हॅल्यूज आहेत, हॉर्स पॉवर पीक RPM मध्ये 2 आहेत. ठीक आहे, नॉर्मल लॉसेस वर्क म्हणजे यूज होत नाही तर ते आपण काढून टाकलंय. DF डॉट को रिलेशन काय क्रिएट करून देतो तुम्हाला, एक असा मॅट्रिक्स क्रिएट करून देतो की प्राइस सोबतचं तुम्ही याचं जे काही रिलेशनशिप आहे ते चेक करू शकता. आता सिम्बॉलिंग सोबत सिंगॉलिंग ऑब्व्हियसली 1 येणार. सिम्बॉलिंगचं व्हील बेस सोबत जे काही रिलेशन आहे ते कोरिलेशन किती -0.53 आहे, राईट ना. तर इनपुट आणि आउटपुट मध्ये काय पाहिजे, इनपुट आणि आउटपुट मध्ये रिलेशनशिप पाहिजे, फक्त इनपुट्स मध्ये रिलेशनशिप नाही पाहिजे. याच्यासाठी आपण हे प्लॉट करतो. ठीक आहे, नंतर मॅटप्लॉटलिब डॉट पाय प्लॉट कॉल करायचं. का गरज पडते मॅटप्लॉटलिब डॉट पाय प्लॉटची, कारण हिट मॅप ड्रॉ करायचं आहे. कसं ड्रॉ केला हिट मॅप, PLT मॅटप्लॉटलिब डॉट पाय प्लॉट हे PLT फंक्शन आहे. फिगर फिक्स साईज ही 20,10 हे काय बॉक्स द्यायचं आहे म्हणजे याची साईज काय ठेवायची या फिगरची, याच्यासाठी यूज केलं हे फिक्स साईज. SNS सीबॉन कॉल केलेले ऑलरेडी. SNS डॉट हिट मॅप, कशाचा हिट मॅप पाहिजे तुम्हाला, DF डॉट को रिलेशन वरती आहे. DF डॉट को रिलेशन हा जो मॅट्रिक्स आलेला आहे याला फक्त तुम्हाला हे ग्राफिकल फॉर्मॅट मध्ये हिट मॅपने दाखवायचं आहे. नॉट इक्वल टू ट्रू नी याच्यावरती जे नंबर्स आहेत ना 0.53, 0.36, 0.23 हे दाखवतील. जेवढा ब्राईटर कलर आहे तेवढं कोरिलेशन जास्त आहे, जेवढा डार्कर कलर आहे तेवढं कोरिलेशन कमी, असं याचं मिनिंग आहे. ठीक आहे, जेवढं कोरिलेशन कमी आहे तेवढं काय, तेवढं डार्कर साईड जातो, आणि जेवढं कोरिलेशन जास्त असेल तेवढं काय असतं, ब्राईटर होत जातो कलर. ठीक आहे, 1.0 याचं मिनिंग काय झालं, म्हणजे इथं बघू शकता -0.75 हे डार्कर आहे आणि 1 काय आहे इथं ब्राईटर आहे. तो याच्यावरून मग ठरवू शकता तुम्ही की कोणते व्हेरिएबल्स, म्हणजे आपल्याला हे असं अनालाइज करावं लागतं की कोणत्या व्हेरिएबल्स मध्ये रिलेशनशिप कशी की कोरिलेशन कसं आहे. ओके, इन्फॉर्मेशन जे आता इथं तर गरज नाही, बट यू कॅन चेक इफ निडेड. नंतर आता ह्या ज्या काही नल व्हॅल्यूज आहेत ना याच्यामध्ये नल व्हॅल्यू आले बरोबर ना, बोर मध्ये नल व्हॅल्यू आहे, हॉर्स पॉवर मध्ये नल व्हॅल्यू आहे. तर तुम्हाला मी म्हटलं होतं की जर कंटिन्युअस डेटा असेल तर जनरली आपण काय यूज करतो, मीडियन यूज करतो, कारण मीडियन इज लेस इन्फ्लुएन्स्ड बाय आउटलायर्स. 1 2 3 4 5 100 1 2 3 4 5 100 याचा मीन 19 येतो आणि 1 2 3 4 5 100 याची मीडियन 3.5 येते. म्हणून आपण जनरली डेटा म्हणजे नल व्हॅल्यू जर मला रिप्लेस करायची असेल किंवा आउटलायर मला रिप्लेस करायचं असेल तर मी काय फंक्शन यूज करतो, मीडियन हे फंक्शन यूज करतो बरोबर. तर मग कसं यूज केलंय, DF ऑफ बोर इज इक्वल टू DF बोर डॉट व्हॉट इज अ फंक्शन, फिल येणे. कशाने फिल करायची ती व्हॅल्यू, या बोर कॉलमच्या मीडियननी फिल करायची, बोर कॉलमच्या मीडियननी फिल करायची. ठीक आहे, सेम कोड इज अप्लिकेबल फॉर ऑल. बोर साठी, हॉर्स पॉवर साठी आणि प्राइस साठी 3 व्हॅल्यूज मध्ये नल आहे, राईट ना. कशासाठी आहे, बोर मध्ये नल व्हॅल्यू आहे, हॉर्स पॉवर मध्ये नल व्हॅल्यू आणि प्राइस मध्ये नल व्हॅल्यू. तर तो त्याच्या मीडियनने त्याला रिप्लेस करत. त्यानंतर जर इन्फॉर्मेशन चेक केली तर 205 हे क्लिअर झाले सगळे. आणि परत एकदा जर चेक करायचं असेल तर मग चेक करा DF डॉट इज NA डॉट सम, इज NA डॉट सम. ठीक आहे, सगळ्या याच्यामध्ये काय कुठंच आता काय नाही, कुठंच नल व्हॅल्यू नाही. ओके, आता डेटा फ्रेम आपली क्लिअर आहे, नल व्हॅल्यू नाही, आउटलायर्स नाही, काही नाही. ओके, सो जस्ट गो फॉर दी ट्रेनिंग आणि टेस्टिंग की डेटा स्प्लिट कसा करायचा तो बघू आपण आता. पण त्याच्या आधी इनपुट्स कोणते आणि आउटपुट कोणते हे आपल्याला ठरवून घ्यावं लागेल. आपल्या डेटामध्ये इनपुट कोणते आणि आउटपुट कोणते. तर तुम्हाला माहिती आउटपुट काय रे,
काय आउटपुट तुमचं, आपण जवळपास 26 कॉलम वरून 10 कॉलम वरती आलोय. ठीक आहे, 11 कॉलम राहिले तिथं की 10 इनपुट आहेत. टोटल किती कॉलम राहिलेत, 11 कॉलम्स, 10 आर इनपुट. प्राइस हा तुमचा आउटपुट आहे, बरोबर. मग एक्स काल म्हणलो आपण की जो इनपुट डेटा आहे त्याला कॅपिटल एक्स ने डिनोट करा. नोटेशन असेच यूज करा जे इंडस्ट्रीत यूज होतात त्या हिशोबाने सांगतोय. आणि आउटपुट जो आहे तो स्मॉल वाय ने डिनोट करा. डीएफ डॉट ड्रॉप. आता हा परमनंट ड्रॉप नाही करत आहे, हे लक्षात घ्या. आपण याच्यासाठी व्हेरिएबल क्रिएट केला आहे. ओरिजिनल डेटा फ्रेम मध्ये प्राइस कॉलम तसाच राहील, फक्त जी नवीन डेटा फ्रेम क्रिएट करतोय मी एक्स, त्याच्यामध्ये काय नसेल, प्राइस नावाचा कॉलम नसेल. म्हणजे एक्स मध्ये तुमचे 10 कॉलम्स असतील प्राइस सोडून. ऍक्सिस 1 वरून डिलीट करतोय कारण इथं इन प्लेस इक्वल टू फॉल्स येतो. इन प्लेस इक्वल टू डिफॉल्ट काय असतो रे, इन प्लेस इक्वल टू फॉल्स असतो, राईट. जर तो ट्रू केला तर मग हा कोड इथून निघून जातो. डीएफ डॉट ड्रॉप प्राइस कॉमा ऍक्सेस इक्वल टू 1 इन प्लेस इक्वल टू ट्रू, तर मग तो परमनंटली डिलीट करेल. आणि तुम्ही जर इन्स्टन्स घेऊन त्याला वर्कआउट करत असाल तर तो फॉल्स असतो, राईट. वाय म्हणजे काय, डेटा फ्रेम मधून प्राइस नावाचा कॉलम हे माझा आउटपुट आहे. तर तुम्ही आता डेटा काय केलाय, सेपरेट केलाय की इनपुट कोणते आणि आउटपुट कोणते. त्यानंतर त्या इनपुटमध्ये किती डेटा ट्रेनिंगसाठी यूज करायचा आणि किती डेटा टेस्टिंगसाठी यूज करायचं हे ठरवायचं आपल्याला. 4 पॅरामीटर्स मध्ये वर्क होतो हा. काय, एक्स मधला काही ट्रेनिंगसाठी काही टेस्टिंगसाठी, बरोबर ना. आता तुमच्याकडे 10 इनपुट आहेत आणि एक आउटपुट आहे, बरोबर. 10 इनपुट आणि एक आउटपुट. त्यातला ट्रेनिंगला किती ठेवायचा एक्स मधला आणि टेस्टिंगला किती ठेवायचा. सिमिलरली वाय की ह्या एक्स ट्रेनिंगसाठी वायचा ट्रेनिंग डेटा कोणता, एक्स टेस्टिंगसाठी वायचा टेस्टिंग डेटा कोणता. वाय टेस्टिंग मध्ये वाय ऍक्च्युअल डेटा, नंतर तो मग प्रिडिक्टेड त्याच्यासोबत त्याला कम्पेअर करतो. हे 4 पॅरामीटर्स घेणार आपण. हे सेम राहील, हा कोड कधी चेंज होत नाही. एक्स ट्रेन एक्स टेस्ट, वाय ट्रेन वाय टेस्ट. काय फंक्शन यूज करायचे याच्यासाठी, ट्रेन टेस्ट स्प्लिट वरती कॉल केले ऑलरेडी. ट्रेन टेस्ट स्प्लिट, कोणता डेटा तुम्हाला स्प्लिट करायचा आहे, एक्स आणि वायचा डेटा स्प्लिट करायचा आहे. टेस्ट साइज इक्वल टू 0.2. याचं मिनिंग काय आहे की टेस्टिंग साठी तुम्ही 0.2% डेटा म्हणजे 0.2 एवढा डेटा यूज करणार आहे, म्हणजे 20% डेटा यूज करणार आहे. टेस्टिंग साठी किती डेटा यूज करणार आहे, 20% डेटा यूज करणार आहे. किती द्यायची हे तुम्ही ठरवू शकता. जर नाही दिली तर मॉडेल किती घेतं, 0.25 घेतं, म्हणजे 75-25 असं डिस्ट्रीब्युशन करतो तो. 75% डेटा विल बी यूज फॉर ट्रेनिंग अँड 25% डेटा विल बी यूज फॉर टेस्टिंग, हे मॉडेल घेतं. पण आपण इथे किती दिलंय, 80-20 दिलंय. आता की 20% डेटा हा टेस्टिंग साठी यूज होईल. रॅन्डम स्टेट इक्वल टू 42. तर रॅन्डम स्टेट का डिफाईन करतो आपण की किती रॅन्डमनेस पाहिजे डेटामध्ये. सपोज आता हे 205 रेकॉर्ड्स आहेत, राईट ना. या 205 मध्ये असं नाही की मग पहिले 80% घेतले. समजा 164, 205चे 80% किती होतं, 164 होत असतं. तर 164 असे पहिले नाही घेत, मग तो 1 पासून तर 164 कुठलेही 164. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस सिलेक्ट करू असं पण होऊ शकतं की शेवटचे 10 रोज शेवटची रो घेतली तर हा डेटा शफल्ड होतो. सो दॅट शफलनेस ऑर रॅन्डमनेस इज गिव्हन विथ द हेल्प ऑफ रॅन्डम स्टेट. इथं फक्त इंटिजर व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची. 42 ही जनरली युज्ड व्हॅल्यू आहे की ज्या व्हॅल्यूला रॅन्डमनेस प्रॉपर वर्क होते. 10, 20, 30, 100 तुम्हाला जे पाहिजे ते टाकू शकता. आता एक्स ट्रेनचा जर शेप चेक केला ना आपण, एक्स ट्रेनचा शेप किती कॉलम्स आलेत, एक्स ट्रेनचा जर शेप चेक केला तर कॉलम्स कोणते बघा याच्यामध्ये. आणि ह्या व्हॅल्यूज पण बघा, रॅन्डम व्हॅल्यू आले. 66, 111, 153. असं नाहीये की एक्सचे 164 जे रोज घेतल्यात त्या काय सिक्वेन्स मध्ये नाहीत, कुठल्याही 20 आउट ऑफ 164 कुठल्याही रोज येतील. आणि प्राइस सोडून सगळ्या व्हॅल्यूज याच्यामध्ये. एक्स मध्ये व्हॅल्यूज कोणत्या आहेत, सगळ्या प्राइस सोडून सगळ्या आहेत. किती कॉलम्स आहेत, यू कॅन चेक की 10 कॉलम्स येतील. डॉट शेप जर केलं याला, डॉट शेप किती कॉलम्स आलेत, 10 कॉलम. तसं वाय ट्रेन ही तुमची सिरीज येईल, आता सिंगल कॉलम येतो. फक्त काय आहेत, 164 व्हॅल्यूज आहेत. ही डेटा फ्रेम नाहीये. एक्स टेस्टचा जो शेप आहे उरलेल्या 164 मधून म्हणजे 205 मधून 164 गेलाय, किती राहिल्या, 41. समजतंय इथपर्यंत, कळालंय. हे ट्रेनिंग टेस्टिंग स्प्लिटिंग समजतंय का एव्हरीवन, कळतंय का रे. हे मॉडेल तुम्हाला गो थ्रू करावं लागेल, तुम्हाला वर्कआउट करावं लागेल, त्यावेळेस हे क्लिअर होईल. ज्यावेळेस मॉडेल ट्रेन करायचंय तर ट्रेन करताना काय केलं मी, एक इन्स्टन्स क्रिएट केला लिनियर मॉडेल म्हणून. तुम्हाला इथं जे राईट करायचं ते राईट करू शकतो तुम्ही. जस्ट मॉडेल इक्वल टू किंवा लिनियर मॉडेल इक्वल टू काय मॉडेलचं नाव, अल्गोरिदम कोणता कॉल केलाय तुम्ही, जो अल्गोरिदम तुम्ही यूज करताय त्या अल्गोरिदमचं नाव द्यायचं. लिनियर रिग्रेशन, लॉजिस्टिक रिग्रेशन, के नियरेस्ट नेबर जो कॉल केला आता आपण इथं लिनियर रिग्रेशन कॉल केलाय.
लिनियर मॉडेल या इन्स्टन्स वरती या डेटाला फिट करा. कोणता डेटा फिट करायचा? एक्स ट्रेन आणि वाय ट्रेन. का एक्स ट्रेन आणि वाय ट्रेन फिट करायचा? की तो ट्रेनिंगचा डेटा आहे. तुम्ही 205 मधून 164 डेटा साईडला केलाय ट्रेनिंगसाठी, की हे जर इनपुट असतील तर हे आउटपुट आहे, असं आपण त्याला शिकवतोय, या मॉडेलला ट्रेन करतोय. त्याच्यावरती हा डेटा फिट केला. हे फिटिंग झाल्यानंतर याचा इन्स्टन्स क्रिएट होतो. आता मी काय करतोय? प्रिडिक्शन्स, की वाय ऍक्च्युअलच्या काही व्हॅल्यूज तुमच्याकडे आहे, पण वाय मॉडेल काय प्रिडिक्ट करून देतंय मला? हे जे लिनियर मॉडेल आपण फिट केलंय ह्या व्हॅल्यूज कशा प्रिडिक्ट करतंय? काय लिनियर मॉडेल हे मॉडेलचं नाव आहे. डॉट प्रिडिक्ट हे फंक्शन यूज करायचं कशावरती? एक्स टेस्ट. म्हणजे ज्या ऍक्च्युअल व्हॅल्यूज आहेत ना एक्सच्या, त्याच्यासाठी आउटपुट काय देऊ शकतं. सो दिस इज युअर आउटपुट, की 25,000, 17,000, 11,000, 13,000 हे प्राइजेस त्यांनी प्रिडिक्ट करून दिलेले आहेत. ठीक आहे. मग ह्या प्रिडिक्शनच्या व्हॅल्यूज आहेत आणि वाय ऍक्च्युअल व्हॅल्यूज तुमच्या अशा होत्या. समजा 30,000, 10,000, 9,000, 11,000 या दोन तुम्हाला काय करायच्यात? कम्पेअर करायच्यात बाय युजिंग अ मॅट्रिक्स. या तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या व्हॅल्यूज आहेत वाय ऍक्च्युअल आणि दीज आर दी वाय प्रिडिक्टेड. या दोन्ही व्हॅल्यूजला कम्पेअर करून मॉडेल तुम्हाला काय देईल? ऍक्युरसी देईल. हाऊ टू चेक दॅट ऍक्युरसी? काय आहे? MSE, मीन स्क्वेअर एरर इक्वल टू, काल आपण फॉर्म्युला बघितला होता राईट. इथं कॉल करताना डायरेक्टली काय घ्यायचं? मीन स्क्वेअर एरर. वाय टेस्ट आणि वाय प्रिडिक्टेड या दोन व्हॅल्यूजला कम्पेअर करून मीन स्क्वेअर एरर अशी आली तुमची समथिंग. ओके. देन मीन ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करू शकता दोन व्हॅल्यूसाठी. इम्पॉर्टंट काय आपल्याला? इम्पॉर्टंट काय? R2 स्कोर आहे. इम्पॉर्टंट काय? R2 स्कोर, जी ऍक्युरसी देईल. वाय ऍक्च्युअल आणि वाय प्रिडिक्टेड या दोन व्हॅल्यूज कम्पेअर करून ऍक्युरसी किती आली? 0.78. याचं मिनिंग काय आहे? की ज्या 64 व्हॅल्यूज वरती तुम्ही टेस्टिंग केली, त्या 64 मधल्या 78% व्हॅल्यूज तुम्हाला करेक्ट प्रिडिक्शन देत आहे. म्हणजे तुमचं मॉडेलची ऍक्युरसी किती आहे? 78% आहे. कारण ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट येतं की प्राइस प्रिडिक्ट करण्यासाठी मॉडेल बिल्ड करा लिनियर रिग्रेशनचं, तर त्यावेळेस ते असं सांगतात की बिल्ड मशीन लर्निंग मॉडेल टू प्रिडिक्ट द प्राइस ऑफ अ व्हेकल विथ 80% ऍक्युरसी, असं स्टेटमेंट आलेलं असतं. मग ते तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. ठीक आहे. सो दिस इज अ ओव्हरऑल प्रोसेस. इव्हॅल्युएशन पर्यंत वर्क करतो आपण. इथं पुढे काही ऍझम्पशन दिलेले आहेत, की ऍझम्पशन ऑफ अ रेसिड्युअल. रेसिड्युअल म्हणजे वाय टेस्ट आणि वाय प्रिडिक्शन मधला डिफरन्स. हे आपण काल बघितलं होतं बरोबर, की तो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय की नाही असं एक चेक केलंय. होमोस्केडेस्टिसिटी एक ऍप्लिकेशन, की डेटा कसा स्प्रेड झालेला आहे हे चेक करू शकता. डीएफ रेसिड्युअल इज इक्वल टू पीडी डॉट डेटा फ्रेम अशी क्रिएट करून तुम्ही वर्कआउट करू शकता याच्यामध्ये, की डीएफ रेसिड्युअल एक नवीन रेसिड्युअल नावाचा कॉलम घ्या, ज्याच्यामध्ये वाय टेस्ट आणि वाय प्रिडिक्टेड या व्हॅल्यूजचा डिफरन्स कन्सिडर कराल तो, आणि त्याला केडी प्लॉटने प्लॉट करा. तर जनरली नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतो या रेसिड्युअल म्हणजे एरर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करता की नाही असं चेक केलंय. ऍझम्पशन्स येते काही लिनियर रिग्रेशनचे. नंतर होमोस्केडेस्टिसिटी म्हणजे पर्टिक्युलर पॅटर्न येतोय का नाही असं चेक करू शकता. तर हे इम्पॉर्टंट नाही, जस्ट डिस्कशन केलंय ऍझम्पशन्स वरती. स्कॅटर प्लॉट माहिती तुम्हाला, केडी प्लॉट पण माहिती. ओके. नेक्स्ट, जर या मॉडेलला तुम्हाला डिप्लॉयमेंटला जायचं असेल, ऍक्युरसी पर्यंत सगळे मॉडेल बिल्ड करणार आहे आपण, पण पिकल फाईल क्रिएट करायची. सपोज की नवीन व्हॅल्यू दिली मी, जे नवीन इनपुट होते ना 10, ते 10 इनपुट व्हॅल्यू दिल्या, तर मॉडेल आपलं आउटपुट देत आहे की नाही असं जर चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी हा कोड रन करू शकतो तुम्ही. इथपर्यंत आज बघायचं आपलं इम्पोर्ट पिकल लायब्ररी किंवा पिकल मॉडेल कॉल केलं विथ ओपन. हे यूज करा विथ ओपन. कोणती फाईल ओपन करायची? ऑटो प्राइज मॉडेल डॉट पिकल हे नाव काही देऊ शकता तुमच्या याच्यावरती. या फाईलला रीड करायचं आपल्याला WB ॲज अ फाईल. पिकल डॉट डम्प, कोणतं मॉडेल डम्प करायचं या फाईलमध्ये? पिकल डॉट डम्प लिनियर मॉडेल, जे तुम्ही नावाने स्टोअर केला असेल, मॉडेल नावाने स्टोअर केला असेल तर मॉडेल घ्या आणि फाईल. आणि फक्त याला काय करा, जर हे वर्कआउट झालं तर असं करा की मॉडेल सेव्ह सक्सेसफुली. मॉडेल सेव्ह होतं इथे डॉट पिकल म्हणून. काय म्हणून सेव्ह झालं? ऑटो प्राइस मॉडेल डॉट पिकल सेकंड ॲगो. इथं हे मॉडेल स्टोअर झालं. डॉट पिकल फाईल आहे ही. मग या फाईलला आपण परत काय करणार आहे? लोड करणार आहे. कसं लोड करायचं? की इम्पोर्ट पिकल ऑलरेडी केलेलं आहे, परत करण्याची काही गरज नाहीये. नंपाय पण कॉल केलंय तुम्ही, जर म्हणजे नवीन कोड करत असेल तर करू शकता. लोड सेव्ड मॉडेल काय? विथ ओपन. कोणतं मॉडेल सेव्ह आहे तुमच्याकडे? ऑटो प्राइस मॉडेल डॉट पिकल. रीड दॅट फाईल ॲज अ फाईल. लोडेड मॉडेल इक्वल टू पिकल डॉट लोड फाईल. या फाईलला ही तुम्ही फाईल म्हणून कॉल केली, तिला लोड करा. नवीन जर काही डेटा दिला मी, की इंजिन साईज, हॉर्स पॉवर, कर्व वेट, हायवे मायलेज किंवा रोड मायलेज, असे तुमच्याकडे किती व्हेरिएबल्स आहेत रे? 9 इनपुट आहेत बरोबर ना? इनपुट डेटामध्ये किती आहेत?
किती व्हॅल्यूज आहेत इनपुट डेटामध्ये? आता आपल्याकडे 9 व्हॅल्यूज आहेत. इज इट? किती व्हॅल्यूज होते इथं? आय होप की 9 व्हॅल्यूज आहेत, बरोबर ना? फायनल व्हॅल्यूज किती आल्या होत्या? 9 आल्या होत्या की 10 होत्या? 10 असतील. 11 कॉलम्स आहेत, म्हणजे किती व्हॅल्यूज आहेत? व्हील बेस, लेंथ, विड्थ, ह्या व्हॅल्यूज तुम्ही इथं प्रोव्हाइड करू शकता. हे ज्या व्हॅल्यूज आहेत ना, समजा याच्यासाठीच ट्राय करू आपण. काय? व्हील बेस 88 आहे, लेंथ 168 आहे, विड्थ 64 आहे, कर्व वेट 202548 आहे, नंबर ऑफ सिलेंडर्स 4 आहे. या व्हॅल्यूज दिल्यानंतर मॉडेलने तुम्हाला काय द्यायला पाहिजे? त्याची प्राइस प्रिडिक्ट करून द्यायला पाहिजे. असं इथपर्यंत वर्क व्हायला पाहिजे, राईट? तर ह्या व्हॅल्यूज इथं प्रोव्हाइड केल्या मी ऍरे मध्ये. हाऊ वी हॅव प्रोव्हाइडेड की न्यू डेटा इज इक्वल टू, नवीन डेटा दिलाय काहीतरी, एनपी डॉट ऍरे. व्हील बेस त्याचा असं आहे 88 आहे, नंतर बोर, स्ट्रोक, अशा डिफरंट व्हॅल्यूज प्रोव्हाइड केल्या. 10 व्हॅल्यूज प्रोव्हाइड केल्या. आणि काय करा? प्राइस प्रिडिक्ट करा. प्रिडिक्टेड प्राइस लोडेड मॉडेल डॉट प्रिडिक्ट ऑन अ न्यू डेटा. आणि प्रिडिक्टेड कार प्राइस किती आली? 13,000. ती व्हॅल्यूच्या नियर अबाउट 3. ठीक आहे. याच्यानंतर याला फीचर नेम्सनी पण वर्क करू शकतो. इथं डायरेक्टली समजा इन्स्टेड ऑफ लाईक नंबर ऑफ डोअर्स इथं 4 किंवा 1 असं कन्सिडर केलं असेल, किंवा 4 कन्सिडर केलंय, तर त्याच्याऐवजी इनपुट FOUR दिलं, तर ते कसं वर्क करायचं हे आपण म्हणजे नेक्स्ट फ्युचर मॉडेलमध्ये बघू. इथपर्यंत वर्क करायचं तुम्हाला. पिकल फाईल क्रिएट करण्यापर्यंत वर्क करा याला. याचं वेब ऍप्लिकेशन म्हणजे फ्लास्क किंवा स्ट्रीमलाइट यूज करून त्याला वेबवरती कसं न्यायचं ते आपण नेक्स्ट मॉडेल्स मध्ये बघू. इज इट ओके टिल नाऊ? ही फाईल गो थ्रू करा, प्रॉपर कोड वर्कआउट करा. ही फाईल लोड करतोय मी आता, डेटा पण लोड करतो आणि याची CSV फाईल, IPYNV फाईल लोड करतो. एकदा गो थ्रू करा सगळी. इथपर्यंत ऍटलिस्ट यायला पाहिजे तुम्हाला. पिकल फाईल क्रिएट करण्यापर्यंत वर्क करा. ठीक आहे. इज इट ओके? येस. इज इट ओके गाईज? ओके. थँक यू.